हाय गाईज, हा माझा चौथा ब्लॉग आणि हा चौथा ब्लॉगमध्ये फक्त एवढंच मला सांगायचं आहे की आपलं आधी 15 जून म्हटलं की 15 जून की शाळेचा पहिला दिवस, सर्व शाळेची तयारी चालू असते आणि म्हणजे शाळेची तयारी म्हणजे शाळेचा पहिला दिवस आणि शाळेत जायची पहिली तयारी चालू असते. आणि त्या टायमाला एवढा पडणारा पाऊस, म्हणजे आमच्या टायमाला एवढा पाऊस पडायचा आणि ह्या टायमाला असं झालं आहे की 15 तारीख आले, 15 जून आले, पण पाऊस अजिबात नाही आहे. म्हणजे कोकणातनी पडतो आहे थोडाफार, पण एवढं नाही आहे. आणि इकडे मी टिटवाळ्याला राहतो, टिटवाळ्यावरती कामावरती आहे आणि तिकडचं तुम्हाला दाखवतो. एवढं बेकार परिस्थिती झाली, पाण्याचा पण एवढा बेकार हे झाला आहे. तर बघा कसं हे चालू आहे, तुम्हाला दाखवतो. हे अख्खं एवढं ही पडलं आहे बघा, अख्खा खटखटीत ऊन पडला आहे, गरम पण तेवढंच होतं आहे आणि एवढं बेकारी झालं आहे ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे आधीची पोरं शाळेत तर आधीची पोरं शाळेची नुसती तयारी करण्यासाठी जेव्हा जायची, म्हणजे वही पुस्तकाने घ्यायला जायची, तर त्या टायमाला एवढं पाऊस पडायचा. म्हणजे आमची गावी मी स्वतः शाळेत जेव्हा 10वी 11वी 12वी जेव्हा माझं हे होतं, म्हणजे वह्या पुस्तकाने घ्यायला जायचं ना, तर त्यासाठी आम्हाला जाताना पण एवढा पाऊस लागायचा की छत्र्या वत्र्या घेऊन जायला लागायचं. पण ह्या वर्षी असं झालं आहे, म्हणजे भले अगोदर कधी काहीतरी झालं असेल, म्हणजे पाऊस पडला नसेल, पण ह्या टायमाला मी एवढं ही झालं आहे ना, तर बाबा पोरांना तयारी करायला पण छत्र्या किंवा पावसाची सुरुवात नाही आहे. एवढं बेकार परिस्थिती झाली आहे बघा ना. पाऊस एवढा ही झाला आहे, कारणीभूत तर आपले माणूसच आहे, कारण झाडं ही तोडले आणि सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे, हे ते चालूच आहे. तर म्हणजे एवढं बेकारही सांगायचं झालं आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की 15 तारीख आले, पोरांची शाळा चालू झाली आहेत. आमच्या टायमाला फक्त 15 तारखेला धो पाऊस पडत होता. आम्ही शाळेत जाताना किंवा हायस्कूलला जाताना अख्खे भिजून जात होतो. किंवा आमच्या शाळेला 15 तारीख जरी बोलले तरी ते 15 तारखेला किंवा 16 तारखेला 2 दिवस असे सुट्ट्या द्यायच्या की भले पोरांना पावसात नाही यायला नको किंवा हे नको, त्रास नको, म्हणून ते सुट्टी देत होते. पण ह्या टायमाला पोरांना असं झालं की बाबा ते सुट्ट्या नाही, डायरेक्ट तुम्ही या शाळेत. पाऊस तर नाही येत तर काय करणार, ते सुट्टी तर नाही भेटणार ना. तर मग त्यांना शाळेत बोलवले आणि बेकार असं म्हणजे हे वाटतं आहे. आणि गेल्या वर्षी तर एकदम बेकारच परिस्थिती ही झालेला, किंवा गेल्या वर्षी तर अख्खा 10 मेपासून, म्हणजे 10 मे पण नाही, त्याच्या अगोदरपासूनच पाऊस चालू झालेला. तर तेव्हा काही वाटलं नाही एवढं, पण ह्या वर्षी तर बेकार पावसाचं हे झालं आहे. मला फक्त एवढंच सांगायचं, 15 जून आधीचा आणि 15 जून आत्ताचा, बस एवढंच मला सांगायचं होतं. थँक्यू.